नाशिकमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा एकत्रित मोर्चा निघाला। भ्रष्टाचार, गुंडगिरी, हनी ट्रॅप, ड्रग्स विक्री या मुद्द्यांवरून एकत्रितपणे हा मोर्चा काढण्यात आला। संजय राऊत, बाळा नांदगावकर या मोर्चामध्ये सहभागी झाले होते। आता महाराष्ट्र फक्त ठाकरेंसोबत राहील, राऊतांकडून हा विश्वास व्यक्त करण्यात आलाय। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेनं नाशिकमध्ये सरकारच्या विरोधात एकत्रित मोर्चा काढला। भ्रष्टाचार, गुंडगिरी, शेतकरी आत्महत्या, खुलेआम ड्रग्सची विक्री या विरोधामध्ये दोन्ही ठाकरेंच्या पक्षांनी एकत्र येत आवाज उठवला। नाशिकमधल्या या मोर्चामध्ये संजय राऊत, बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, अविनाश अभ्यंकर सहभागी झाले होते। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी हातात शस्त्र घेऊन पत्ते खेळत पैशाची उधळण करत हे प्रतिकात्मक आंदोलन केलं। या जनआक्रोश मोर्चामध्ये मनसैनिकांनी भस्मासुराचे कपडे परिधान करत महायुती सरकारचा निषेध केला। नाशिकमध्ये गुंडगिरी, नाशिकमध्ये हनी ट्रॅप, मग असे सगळ्या नेत्यांनी सांगितलं। हे चित्र बदलायचं असेल तर उद्याच्या महानगरपालिकेपासून आपल्याला सुरुवात करावी लागेल, परिवर्तन करावं लागेल। दोन महाराष्ट्राचे बंधू एकत्र आले, ठाकरे बंधू एकत्र आले, दोन नेते एकत्र आले आणि कार्यकर्ते एकत्र आल्यावर हा महाराष्ट्र यापुढे फक्त ठाकरांच्याच मागे जाईल, हा सुद्धा नाशिकनं संदेश दिलेला आहे। ज्या नाशिकला दत्तक घेतलं होतं त्या नाशिकला काय मिळालं? खड्डे मिळाले, एमडी सारखे ड्रग्स कॉलेजच्या आजूबाजूला टपरीवर मिळायला लागले, दिले काय ते सांगा। ज्या श्रीरामप्रभूंच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे, एक वरची एक पत्नी बोलणारा असणारा आमचा रामप्रभू, त्यांच्या या नाशिक मध्ये हनी ट्रॅप होतो। काय चाललंय आता? फक्त नेते मंडळी आणि कार्यकर्ते झाले। सन्मान्य राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे साहेब जर एकत्र उतरले तर तुमचं काय होईल त्याचा विचार तुम्हीच करा। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या या एकत्रित मोर्चावर भाजपनं टीका केली आहे। संजय राऊत यांची आधी ब्लड टेस्ट करून घ्यावी। संजय राऊत यांनी गांजा ओढून ते या ड्रग्सच्या विरोधी मोर्चामध्ये आलेत का याची टेस्ट आधी मनसेच्या नेत्यांनी करून घ्यावी आणि नाशिकचा कायापालट करण्याचं काम, नाशिकला महाराष्ट्रातलं सर्वोत्कृष्ट शहर करण्याचं काम हे देवाभाऊंच्याच नेतृत्वात केलं जाणार आहे। उभाटा गट सोडून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत कारण संजय राऊत यांच्या कारभाराला ते वैतागलेले आहेत।